नमस्कार. आज आपण जाणून घेऊया नाशिकच्या गोदातीरावर असणाऱ्या श्री मोदकेश्वर गणपतीची रोचक कथा. मंदिराची आख्यायिका अशी की एकदा देवांनी अमृताने भरलेला मोदक विशेष श्रद्धेने शंकराकडे दिला. शंकराने तो मोदक कैलास पर्वतावर आणला, परंतु गणेश आणि स्कंद यांच्यात मोदकावरून जोरदार भांडण झाले. यावेळी महादेवाने त्यांच्यातील वादावर तोडगा काढत त्यांची परीक्षा घेतली. या परीक्षेत गणेश पास झाले. यानंतर गणेशाला तो मोदक प्राप्त झाला. हाच मोदक हातात घेऊन गणेश आकाश भ्रमण करत असताना नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठाने जात असताना त्यांच्या हातातील मोदक खाली पडला. आवडता पदार्थ खाली पडल्यामुळे गणेश खाली उतरला. याची आठवण राहावी म्हणून गणेशाने स्वयंभू गणेश मूर्तीच्या स्वरूपात तिथे वास्तव्य केले. पुढे हेच ठिकाण मोदकेश्वर मंदिर म्हणून प्रचलित झाले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 21 वरदविनायकांपैकी एक असलेले स्वयंभू गणेशाचे मंदिर नाशिक येथील गोदावरीच्या काठावर आहे. मोदकेश्वर मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून मूर्तीचा मोदक सारखा आकार असल्याने मंदिराला मोदकेश्वर गणेश मंदिर हे नाव पडले. मोदकेश्वराच्या बाजूलाच विश्वेश्वर महादेव आहे. पिता पुत्रांचे इतके जवळचे सानिध्य असणे हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. प्रातःकाळी सूर्यकिरण मोदकेश्वरावर येत असल्याने हे चित्र विलोभनीय असते. तुम्हीही नक्की मोदकेश्वर मंदिराला भेट द्या आणि व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.